नमस्कार मित्रांनो, आज आपण फायनान्शियल इयर 2020-21 अर्थातच असेसमेंट इयर 2021-22 ह्या वर्षाकरिता इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन कसं करावं, कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम टॅक्स, आणि यावर्षीपासून आपल्याला 2 प्रकारच्या स्लॅब्सपैकी एका स्लॅबची निवड करायची आहे. त्या संबंधानं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. तर जर आपण हा बदल बघितला मित्रांनो, तर आपण ओल्ड रेट आणि न्यू रेटमध्ये जर जुन्या पद्धतीमध्ये बघितलं तर 5 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नव्हता. त्यानंतर जर टॅक्सेबल इन्कम ही 5 लाखापेक्षा जास्त असेल त्या परिस्थितीमध्ये 2.5 लाख ते 5 लाख करता 5%. त्यानंतर 5 लाख ते 10 लाखाकरिता दुसरी स्लॅब होती, ती म्हणजेच 20%ची, आणि त्यानंतर 10 लाखाच्या वर असेल तर मग मात्र 30%. अशा प्रकारचे फक्त 4 स्लॅब्स म्हणता येईल तुम्हाला, की 2.5 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही, 2.5 लाखाच्या आत टोटल इन्कम असेल तर 2.5 लाख ते 5 लाख करता सुद्धा शून्य, 2.5 लाख ते 5 लाख जर 5 लाखाच्या वर टॅक्सेबल इन्कम असेल तर 5%, त्यानंतर 5 लाख ते 10 लाख अशा प्रकारे 20%, आणि 10 लाखाच्या वर जर टॅक्सेबल इन्कम असेल तर 30%. आता नवीन टॅक्स रेट्स जे या वर्षासाठी आपल्याला उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये नवीन टॅक्स रेटमध्ये सुद्धा 2.5 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही आहे. 2.5 लाख ते 5 लाख जिथं टॅक्सेबल इन्कम ही 5 लाखाच्या आत असेल तेव्हा इथंसुद्धा शून्यच आहे. परंतु याच्यानंतर मात्र 2.5 लाख ते 5 लाख जर 5 लाखाच्या वर टॅक्सेबल इन्कम असेल तर नवीन पद्धतीमध्ये सुद्धा 5% टॅक्स आपल्याला द्यावा लागेल. 5 लाख ते 7.5 लाख याच्यानंतर प्रत्येक 2.5 लाखावर ही स्लॅब बदलताना आपल्याला दिसते. जसं 5 ते 7.5पर्यंत 10%, 7.5 ते 10 लाखापर्यंत 15%, 10 लाख ते 12.5 लाखापर्यंत 20%, 12.5 ते 15 लाखापर्यंत 25%, आणि 15 लाखापेक्षा जास्त जर आपली टॅक्सेबल इन्कम असेल तर त्याच्यासाठी 30%. अशा प्रकारच्या स्लॅब रेट्स आहेत. या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याला जे दिसत आहे त्याच्यामध्ये फक्त या ठिकाणी पहिल्यांदा मी HRA संबंधानं थोडीशी माहिती दिलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये त्या संबंधाने चर्चा करणारच आहोत, आणि सोबतच जे वेगवेगळे रूल्स आहेत त्या संबंधाने सुद्धा या ठिकाणी थोडीशी माहिती दिलेली आहे. तर चला आपण बघूया यावर्षी आपल्याला इन्कम टॅक्सचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कशा प्रकारे करायचं आहे ते. तर सर्वप्रथम आपण हे माझं स्वतःचं उदाहरण घेऊन मी या ठिकाणी एक इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. पहिल्यांदा इथं नेम ऑफ द एम्प्लॉई, त्यानंतर डेसिग्नेशन, आणि त्यानंतर पॅन नंबर लिहायचा आहे. इथं या अशा प्रकारे पॅन नंबर लिहायचा आहे. त्यानंतर फायनान्शियल इयर तुम्हाला माहिती आहे 20-21 आहे आपलं, आणि असेसमेंट इयर ह्या 21-22 राहील. आपल्याला कॅल्क्युलेशन करताना हे कॅल्क्युलेशनचे आपण 3 भाग पाडूया. 3 भागामध्ये आपण हे कॅल्क्युलेशन करूया. पहिल्या भागामध्ये ज्या भागावर आपल्याला कोणताही टॅक्स द्यायचा नाही, म्हणजेच ज्या ज्या गोष्टीला सूट आहे, म्हणजेच एक्झेम्पशन्स जे आहेत त्यांच्याबद्दल पहिल्या भागामध्ये चर्चा करू आपण. दुसऱ्या भागामध्ये जे रिडक्शन्स आहेत आपले त्याबद्दल चर्चा करू, आणि तिसऱ्या भागामध्ये आपण इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन करूया. तर चला बघूया. पहिल्यांदा समजा जर माझी टोटल सॅलरी असेल 11,40,228, तर 11,40,228 एवढी जर माझी टोटल इन्कम असेल तर या ठिकाणी मी ही आपली टोटल इन्कम लिहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला समजा जर अदर सोर्सेसपासून इन्कम असेल तर तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. या ठिकाणी मला अदर सोर्सेसची कोणती इन्कम नाही. त्याचप्रमाणे जर समजा आपल्याला बँकेमध्ये आपले फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा इतर प्रकारची ठेव असेल त्याच्यापासून येणारी मिळकत असेल ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲड करावी लागते, आणि हे सर्व मिळून आपली टोटल इन्कम ह्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे मिळत असते. आता या उदाहरणामध्ये हे कोणत्याच प्रकारची इतर इन्कम नसल्यामुळे आपली जी फायनल इन्कम आहे ही सुद्धा आपल्या इन्कम फ्रॉम सॅलरी एवढीच आहे. त्यानंतर आपल्याला जे लेस करायचं आहे ते म्हणजे पहिलं आहे आपला प्रोफेशन टॅक्स. तर पहिल्यांदा प्रोफेशन टॅक्स तुम्हाला माहीत आहे 2,500, त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन 50,000, अशा प्रकारे टोटल 52,500 पहिल्यांदा आपल्याला ह्या टोटल इन्कममधून आपल्याला कमी करावे लागतात. त्यानंतर जर आपण हाऊसिंगसाठी घरबांधणीसाठी जर कर्ज घेतलं असेल
तर त्याच्यावर जो व्याज असतो तो व्याज तुम्हाला इथं कमी करायचा आहे. जे तुम्हाला दिसत आहे 66,882 रुपये हा आपल्या गृहकर्जावरील व्याज आहे. तर हा व्याज इथं आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला फक्त हे 2 एक्झेम्पशन्स दिसतात. पहिलं म्हणजेच 2,500 प्रोफेशन टॅक्स, 50,000 स्टँडर्ड डिडक्शन आणि या ठिकाणी हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट. किंवा जर तुम्ही HRA म्हणजेच भाड्याने राहत असाल तर तुम्हाला HRA सुद्धा या ठिकाणी मायनस करता येतो. HRAसाठी रूल्स आहेत, त्या संबंधात सुद्धा आपण नंतर चर्चा करूया. तर एवढे तुम्हाला एक्झेम्पशन्स करून जी उरलेली रक्कम आहे या ठिकाणी आपल्याला जसं दिसत आहे 10,20,846 रुपये ही आपली टोटल टॅक्सेबल इन्कम झाली. यानंतर आपल्याला पुढे आपले डिडक्शन्स पाहायचे आहेत. तर या ठिकाणी जसं या उदाहरणामध्ये आपण बघितलं तर GPF तुम्हाला दिसत आहे 1,29,509 रुपये. त्यानंतर LICचे प्रीमियम असतील, ग्रुप इन्शुरन्स असेल, रिपेमेंट ऑफ हाऊसिंग लोनचा जो प्रिन्सिपल अमाऊंट आहे तुम्हाला या ठिकाणी हा ATCच्या आत असलेले हे डिडक्शन्स आहेत. ट्युशन फीस असेल, LIC बाय हँड तुम्ही भरलेली असेल किंवा पोस्टल इन्शुरन्स असेल, ह्या सर्वांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी करायची. आता मित्रांनो ही बेरीज जसं या उदाहरणामध्ये आपण बघितलं तर तुम्हाला असं दिसून येईल की 1,82,075 रुपये आहे. परंतु आपली जी मॅक्झिमम अमाऊंट आहे ती 1,50,000च आहे. त्यामुळे जरी आपलं इन्व्हेस्टमेंट किती असेल तरी पण आपल्याला या ठिकाणी फक्त जी डिडक्शन मिळणार आहे ते मात्र 1,50,000च मिळेल. आणि म्हणूनच वरच्या टॅक्सेबल इन्कममधून पुन्हा आपल्याला या ठिकाणी ही आपली फायनल टॅक्सेबल इन्कम मिळत असते. म्हणजे आता आतापर्यंत आपण काय केलेलं आहे 2,500 रुपये प्रोफेशन टॅक्स, 50,000 रुपये आपलं स्टँडर्ड डिडक्शन जे सर्वांना लागू आहे. त्यानंतर तुमचा हाऊसिंगचा इंटरेस्ट असेल तो किंवा HRA असेल तो मायनस करायचा. दुसऱ्या टप्प्यामध्ये ATC अंतर्गत असलेले सर्व डिडक्शन्स मायनस करायचे आणि त्यानंतर जी रक्कम आपल्याला मिळते ती म्हणजेच आपली टॅक्सेबल इन्कम. आता या टॅक्सेबल इन्कमवर जुन्या पद्धतीमध्ये जो टॅक्सचं कॅल्क्युलेशन आहे अशा प्रकारचं आहे. पहिले जे 2.5 लाख आहेत जी एवढी रक्कम वाचलेली आहे ह्या रकमेपैकी पहिल्या 2.5 लाख रुपयावर कोणताही टॅक्स नाही, म्हणजेच ते 0 तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर 2,50,001 रुपया 2,50,001 रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत आपल्याला 5% म्हणजेच 2.5 लाखाचे 5% म्हणजेच 12,500 रुपये टॅक्स द्यावा लागेल. आणि त्यानंतर जी उर्वरित रक्कम आहे ती मात्र आता 20% म्हणजे 20%च्या स्लॅबमध्ये जाईल आणि ती रक्कम उरते आपली याच्यातून म्हणजेच 8,70,846 रुपयामधून आपले 2.5 आणि 2.5 म्हणजे 5 लाख कमी केले आपण तर उरतात 3,70,846 रुपये. त्याच्यावर आपल्याला 20% दराने इन्कम टॅक्स द्यावा लागेल आणि तो होतो 74,169. आणि अशा प्रकारे आपल्याला जो एकूण टॅक्स आहे हा 86,669 रुपये या ठिकाणी आपला एकूण टॅक्स झालेला आहे. सरचार्ज आपल्याला लागणार नाही. सरचार्ज जर पहिल्या 50 लाखापर्यंत आपली टॅक्सेबल इन्कम असेल तर 50 लाखापर्यंत सरचार्ज लागत नाही. 50 लाख ते 1 करोडपर्यंत 10% आणि 1 करोडच्या वर जरी टॅक्सेबल इन्कम येत असेल सर्व डिडक्शन्स झाल्याच्या नंतर जी टॅक्सेबल इन्कम येते ती 1 करोडच्या वर असेल तर 15% आपल्याला या ठिकाणी सरचार्ज लागतो. आपण या सरचार्जच्या श्रेणीमध्ये सध्या येत नाही. अपेक्षा आहे आपल्यापैकी बरेच लोक येत नसतील, असं तर खूप भाग्यवान आहात. आणि अशा प्रकारे आपलं जे टोटल टॅक्स आहे ते 86,669 रुपये ते त्याच्यावर 4% आपण एज्युकेशनल सेस लावलं तर ते 3,467 असं एकूण टॅक्स जे आपली जी लायबिलिटी होते जे टॅक्स आपल्याला देय आहे ते आहे 90,136 रुपये आणि आपल्याला एवढा टॅक्स आता भरावा लागेल. असं अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या इन्कम टॅक्सचं जुन्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतो. आता या ठिकाणी आपण पुन्हा जुन्या पद्धतीचं आणखी एक उदाहरण समजून घेऊया. तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं एक दुसरं XYZ या व्यक्तीचं आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. तर समजा त्याचं जे टोटल इन्कम आहे ती 5,95,863 रुपये आहे असं म्हणूया. तर 5,95,863 रुपये जी टोटल इन्कम आहे त्याच्यामध्ये अगदी मागील उदाहरणाप्रमाणेच पहिल्यांदा आपल्याला 2,500 प्रोफेशन टॅक्स, स्टँडर्ड डिडक्शन 50,000 हे मायनस होतील. समजा त्याच्या हाऊसिंग लोन नसेल आणि तो स्वतःच्याच घरात राहत असेल तर हा सुद्धा डिडक्शन त्यांना मिळणार नाही. म्हणजेच
आता या व्यक्तीची टोटल टॅक्सेबल इन्कम आहे ती असते 5,43,363 रुपये. आता आपण थोडं पुढे वाढूया. आता ह्या ठिकाणी आपल्याला जे डिडक्शन्स पाहिजे आहेत, समजा या व्यक्तीची जी गुंतवणूक आहे GPF मध्ये 36,000 आहे, LICचं प्रीमियम 66,366 आहे, ग्रुप इन्शुरन्स आहे किंवा इतर सर्व मिळून त्या व्यक्तीचं जे टोटल इन्व्हेस्टमेंट आहे तो 1,39,052 रुपये आहे. तर पहा या ठिकाणी हे जे टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ते 1.5 लाखाच्या आत आहे, त्यामुळे पूर्णच्या पूर्णच ह्या ठिकाणी हे आपल्याला डिडक्ट होईल आणि अशा प्रकारे ह्याला मायनस केल्यानंतर आपली जी टोटल टॅक्सेबल इन्कम आपल्याला मिळते ती आहे 4,04,311 रुपये. आता याच्यावर इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन कसं होईल ते आपण पाहूया. याच्यामध्ये 4,04,311 रुपये ही आपली टोटल टॅक्सेबल इन्कम या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. आता आपण याचं पुन्हा त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करूया. पहिल्या 2.5 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही. त्यानंतर जर ह्या रकमेतून आपण टॅक्सेबल रकमेतून जर 2.5 लाख कमी केले तर उरतात 1,54,311 रुपये. त्याच्यावर 7,716 रुपये इन्कम टॅक्स चार्ज होईल आणि अशा प्रकारे टोटल जो इन्कम टॅक्स आहे ह्या व्यक्तीला 7,716 रुपये देय राहील. परंतु आता या व्यक्तीचे जर आपण टोटल टॅक्सेबल इन्कम बघितली तर पाहिजे 4,04,000 म्हणजे 5 लाखाच्या आत आहे आणि म्हणून अशा व्यक्तीला 12,500 पर्यंत इन्कम टॅक्समध्ये हा जो रिबेट अंडर 87A ह्या नियमानुसार त्याला 12,500 रुपयाची सूट मिळते आणि अशा प्रकारे या व्यक्तीला आता कोणताही टॅक्स देण्याची गरज भासणार नाही आणि म्हणून त्याचा टॅक्स जो रिफंडेबल म्हणजे जे टोटल टॅक्स लायबिलिटी आहे ती 0 होते, त्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही. तर अशा प्रकारे जुन्या पद्धतीनं आपण हे टॅक्सचं कॅल्क्युलेशन करू शकतो. आता ह्याचीच तुलना आपण नवीन पद्धतीमध्ये करूया. ही जी न्यू मेथड आहे ह्याच्यामध्ये आपली पुन्हा आपण मागे बघितल्याप्रमाणे मागचेच उदाहरण आपण पुन्हा घेऊ आणि याच्यामध्ये पहा तर आपण बघितलं तर आपली जी टोटल इन्कम आहे ती 11,40,228 रुपये आहे. आता ही किंवा अजून इतर सोर्सपासून आपल्याला इन्कम नाही. सेम उदाहरण आपण पाहत आहोत. या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचं एक्झेम्पशन मिळणार नाही आहे, त्यामुळे एक्झेम्पशन्समध्ये पूर्ण काही 0 येईल. त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे डिडक्शन्सचा NCCमध्ये GPF LIC याच्या जे आपल्याला डिडक्शन्स मिळायचे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला कोणतेही डिडक्शन्स मिळणार नाही. म्हणजे आपली जी टॅक्सेबल इन्कम आहे ही पूर्णची पूर्ण जी आपली टोटल इन्कम आहे तीच आपली आता टॅक्सेबल इन्कम असेल. पहा या ठिकाणी आपण जो बघत आहोत 11,40,228 रुपये जी आपली रक्कम होती ती पूर्णच्या पूर्णच आता आपली काय रक्कम झालेली आहे टॅक्सेबल. आपल्याला सरळ ह्या आजच्या म्हणजे आता नवीन पद्धतीमध्ये आपल्याला पूर्ण जी इन्कम आहे ती सरळ आपल्याला टॅक्सेबल इन्कम म्हणून त्याच्यावर टॅक्सची कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर ह्या नवीन पद्धतीप्रमाणे पहिल्या 2.5 लाखावर कोणताही टॅक्स नाही, त्यामुळे ही टॅक्स येईल 0. त्यानंतर पहा आपल्याकडे पूर्ण रक्कम आहे 11,40,228, त्याच्यापैकी 2.5 लाख कमी झाले. पुढच्या 2.5 लाखावर 5%, पुढच्या 2.5 लाखावर आपल्याला 5% इन्कम टॅक्स द्यायचा आहे, ते होईल 12,500 रुपये. पुढच्या 2.5 लाखावर कारण की आपल्याला 11,40,000 पर्यंत पोहोचायचं आहे. पुढच्या 2.5 लाखावर जर आपण टॅक्सचं कॅल्क्युलेशन केलं तर ते आहे 10%, म्हणजे 25,000 टॅक्स आपल्याला या ठिकाणी ह्या स्लॅब रेटमध्ये द्यावं लागेल. त्यानंतर 7,50,000 1 ते 10 लाख रुपयापर्यंत जे रेट ऑफ आपले जे इन्कम टॅक्सचा रेट आहे तो 15% आहे. म्हणजे पुढील 2.5 लाखावर आपल्याला 15% म्हणजे 37,500 रुपये इन्कम टॅक्स द्यावा लागेल. तर अशा प्रकारे आपण जो 10 लाख रुपये या ठिकाणी 10 लाख रुपयात टॅक्स दिलेला आहे. आता वाजतात 1,40,228 रुपये. कारण टोटल जी आपली अमाऊंट होती ती 1,40,228 रुपये होती, त्याच्यापैकी 10 लाख कमी झाले. आता 1,40,228 वर 20% म्हणून आपल्याला इन्कम टॅक्स द्यावा लागेल आणि तो होईल 28,046 रुपये. तर अशा प्रकारे आपलं जे टोटल
टॅक्स आहे तो 1,03,046 रुपये. आता पहा, जो टॅक्स आपल्या जुन्या पद्धतीमध्ये किती येत होता, 86,669 रुपये येत होता, तो आता नवीन पद्धतीमध्ये किती येत आहे, 1,03,046 रुपये येत आहे. आता निर्णय तुम्हालाच करायचा आहे की पद्धत नवीन योग्य आहे की जुनी योग्य आहे, म्हणजे जुनी आपल्याला परवडणारी आहे. योग्य दोन्ही आहेत, कारण की सरकारने ठरवले आहेत, त्यामुळे आपण त्यांना अयोग्य म्हणता येणार नाही. पण आपल्याला कोणत्या पद्धतीच्या निवड करायच्या आता तुम्हाला ठरवता येईल. अशा प्रकारे याचे टोटल टॅक्स जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे 1,03,046 रुपये. त्याच्यावर जर आपण 4% एज्युकेशन सेस लावलं तर ती रक्कम होते 4,122 रुपये. आणि अशा प्रकारे आपली टोटल टॅक्स लायबिलिटी जी आहे ती 1,07,167 रुपये होते. जी जुन्या पद्धतीमध्ये आपल्याला जे टोटल टॅक्स द्यायचे होतं ते किती होतं, 90,136 रुपये. आता मात्र तेवढ्याच इन्कमवर आपल्याला 1,07,167 रुपये टॅक्स द्यावा लागेल. तर अशा प्रकारे जर माझ्याच उदाहरणामध्ये बघितलं तर मी निश्चितच जुनी पद्धत निवडेल. पुढे वाढूया मित्रांनो. आपण जे दुसरं उदाहरण आपण बघितलं होतं ज्याच्यामध्ये कमी इन्कम ग्रुपचा एक उदाहरण आपण घेतलेला होता. आणि त्या इन्कम ग्रुपमध्ये पहा, या ठिकाणी जी आपली टोटल इन्कम आहे ती आपण कमी घेतली, म्हणजे 5,95,863 रुपये होती. तर अगदी मागील उदाहरणाप्रमाणे सुद्धा ह्या व्यक्तीला सुद्धा नवीन पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचे डिडक्शन्स एक्झेम्पशन्स मिळणार नाही. प्रोफेशन टॅक्स कमी होणार नाही, स्टँडर्ड डिडक्शन कमी होणार नाही, हाऊसिंगचा इंटरेस्ट असेल ते पण कमी होणार नाही. आणि हा जो बाकी GPF वगैरे जो आहे, GPF LIC प्रीमियम किंवा बाकीचे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल तरी पण त्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डिडक्शन मिळणार नाही. म्हणजे त्याची टोटल इन्कम जी आहे ही जशीच्या तशीच त्याची पूर्णपणे टॅक्सेबल इन्कम म्हणून काउंट होईल आणि आता त्याच्यावर सरळ टॅक्सचं कॅल्क्युलेशन होईल. तर आता पहा, या ठिकाणी आपण जर यांचे हे 5,95,863 रुपयावर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे तर ह्या ठिकाणी पहिल्या 2.5 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही आहे. पुढच्या 2.5, कारण की ही जी टोटल इन्कम आहे ही टॅक्सेबल आहे आणि ही 5 लाखाच्या वर आहे, त्यामुळे पुढच्या 2.5 लाखावर 5% म्हणजे 12,500 रुपये टॅक्स द्यावा लागेल. आणि हे जे बाकी शिल्लक राहतात 95,863 रुपये त्याच्यावर 10% 9,586 रुपये ह्या व्यक्तीला टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे टोटल याची टॅक्स लायबिलिटी जी होते ती किती, 22,086 रुपये होईल. आणि ही मागच्या जुन्या पद्धतीमध्ये आपण बघितलेलं आहे ती किती होती, 7,716 रुपये होती. आता आपण या ठिकाणी जर आपण बघितलं टोटल टॅक्स अशा प्रकारे या व्यक्तीला 22,086 रुपये द्यावं लागेल. त्याच्यावर एज्युकेशन सेस पण लागेल, कारण आता टॅक्स द्यायचा तर त्याच्यावर पुन्हा एज्युकेशन सेस पण द्यावं लागेल, ते 883 रुपये होते. आणि अशा प्रकारे त्या व्यक्तीची टोटल टॅक्स लायबिलिटी जी आहे ती 22,970 रुपये. ज्या व्यक्तीला जुन्या पद्धतीमध्ये एकही टॅक्स द्यावा लागत नाही त्या व्यक्तीला या ठिकाणी 22,970 रुपये टॅक्स द्यावा लागेल. आणि म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही एक्सपर्ट्सचे व्ह्यूज ह्याच्यावर बघितले तर त्यांचं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीची टॅक्सेबल इन्कम ही 15 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना नवीन पद्धत ही सुटेबल आहे, परंतु त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्या व्यक्तीला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही आहे. आणि म्हणून मित्र, जर मला कोणी विचारलं, कारण की आपण जर 10 लाख किंवा 12 लाखापर्यंत आपली इन्कम असेल तर निश्चितच आपण 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करणारच आहोत. आपल्याला 52,500 रुपये प्रोफेशन टॅक्स आणि स्टँडर्ड डिडक्शन मिळणारच आहे. जर हाऊसिंगचं असेल तर पुन्हा त्याचा बेनिफिट मिळेल. आणि म्हणून एकंदरीत बघितलं तर आपल्यासाठी जुनी पद्धत ही जास्त सोयीस्कर किंवा आपल्याला फायद्याची वाटते. थोडीशी माहिती आपण याच्यानंतर तुम्हाला मी जे म्हटलं होतं की आपलं जो HRA बद्दल, तर HRA बद्दल जर आपल्याला डाऊट्स असतील तर तुम्हाला सांगावंसं वाटते मित्रांनो की HRA जर तुम्हाला मायनस करायचा असेल तर HRA साठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की 3 कॅल्क्युलेशन्स त्या ठिकाणी करावे लागतात. आणि ते 3 कॅल्क्युलेशन म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला जो टोटल वेतनातून मिळालेला HRA, दुसरं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे की तुमची जे टोटल बेसिक आहे त्या बेसिकचे 50%, आणि तिसरं कॅल्क्युलेशन आहे की तुम्ही ॲक्च्युअल पेड केलेला टॅक्स, म्हणजे तुम्ही घरमालकाकडून जी रसीद आणली आहे तो एकूण टॅक्स, आणि त्या एकूण टॅक्समधून तुमच्या
वर्षभराच्या बेसिकच्या ॲडिशनचं 10% कमी करा आणि ह्या तीनही रकमांपैकी जी सर्वात कमी असेल ती रक्कम तुम्हाला HRA म्हणून कमी करता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या वर्षी इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन तुम्हीच ठरवा, जुनी पद्धत निवडायची की नवीन पद्धत निवडायची. आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघितला. आपण सर्वांचा धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर निश्चितच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एक विनंती आहे मित्रांनो, समजा आपल्यापैकी काही लोकांना कॅल्क्युलेशन्सच्याबद्दल काही त्रास असेल तर मी प्रयत्न करेन की एक एक्सेल शीट अशी देईन की त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला आपली टोटल सॅलरी टाकायची आहे आणि तुमचं जे हाऊसिंगचं असेल तर हाऊसिंग लोन किंवा HRA आणि तुमचे इन्व्हेस्टमेंट टाकले तर बाकीचे कॅल्क्युलेशन आपोआपच तुम्हाला तयार करून मिळेल. त्यासाठी तुम्ही फक्त आपला माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर द्या, त्या व्हॉट्सअपवाला मोबाईल नंबर द्या, म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला एक्सेल शीट शेअर करता येईल. त्याचप्रकारे मित्रांनो, आपल्याला भविष्यामध्ये समजा हाच इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर आपल्याला रिटर्न फाईल कसं करायचं किंवा आपण क्वार्टरली जो 24Q हा फॉर्म भरतो तो कसा भरायचा, त्याला रिटर्न फाईल कसं करायचं किंवा PT कसं रिटर्न फाईल करायचं, एकदम अगदी सोप्या पद्धती आहेत. त्याबद्दलसुद्धा मला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती देता येईल. जर आपली सर्वांची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा. मला निश्चितच त्या संबंधाने आपल्याला माहिती द्यायला आवडेल. धन्यवाद मित्रांनो.